हॅलो मम्मी, लव्ह यू. हॅलो पप्पा आणि नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवरून एक भन्नाट दृश्य दाखवणार आहे. माझ्या समोर मी रेकॉर्ड करतो आहे, तुम्ही पाहू शकता. एक विमान लँड होतं आहे, बट ते कुठे लँड होतं आहे? ॲक्च्युली तर हे आहे भारतातील सर्वात आधुनिक विमानतळापैकी एक असलेलं नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ, एअरपोर्ट म्हणू शकता तुम्ही. आता हे सध्या तुम्ही जस्ट इंडिगोची लँडिंग बघितली. सध्या इथे एअरप्लेनची लँडिंग आणि टेक ऑफ सुरू असते. म्हणजे हे कंटिन्युअसली होत राहतं इथे. हे दृश्य पाहण्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे हा. विमान जवळून उडताना पाहणं मस्त मला आत्ताच वर्कआउट झालं. तर त्या नवी मुंबई एअरपोर्टवरती किती नॉर्मली फ्लाईट्स चालतात, त्यानंतर मग आता फ्लाईट्स किती चालू आहेत, कोणते कोणते एअरलाईन्स चालू आहेत, मी तुम्हाला त्याची माहिती देतो. सध्या तरी आता एअर इंडिया चालू आहे, एअर एक्सप्रेस चालू आहे आणि अकासा ह्या एअरलाईन्स चालू आहे ॲक्च्युली. आणि हे सध्या तरी आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल लेवलवरती ॲक्च्युली चालू नाही झालं इथे फ्लाईट्स. पण हे काय करतात की हे एका डोमेस्टिक स्टेटमध्ये घेऊन जातात. समजा हे दिल्लीला फ्लाईट्स घेऊन जातात आणि तिथून मग दुसरी फ्लाईट देतात, ते समजा इंटरनॅशनल करायची असेल तर. बट समजा आता माझी फ्लाईट कशी असणार आहे की मी हैदराबादला जाणार, हैदराबादवरून दुसरी एक बँकॉकची फ्लाईट किंवा दुसरी कोणती फ्लाईट्स मला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अजून इंटरनॅशनल फ्लाईट्स इथे अजून चालू झाल्या नाही आहेत. फक्त डोमेस्टिक चालू आहेत. आणि हे विमानतळ रायगडमध्ये, डिस्ट्रिक्ट रायगडमध्ये हे बांधलेलं आहे. आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ते इंटरनॅशनल विमानतळ आहे. तिकडची वाढती गर्दी कमी करण्यासाठी हे विमानतळ, हे एअरपोर्ट बांधलं. ह्या एअरपोर्टचा प्रकल्पाचा खर्च जवळपास 16,000 ते 18,000 कोटीच्यापेक्षा जास्त आहे. आणि हा भारतातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधांपैकी एक मानला जातो ॲक्च्युली. हे विमानतळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. प्रवाशांना जलद आणि सोयीस्कर सेवा मिळण्यासाठी येथे अत्याधुनिक टर्मिनल, स्वयंचलित प्रणाली आणि मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधासुद्धा उपलब्ध आहे. या नवी मुंबई विमानतळामुळे संपूर्ण परिसराचा विकास वेगाने होणार आहे. नवीन रस्ते, मेट्रो आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी, हॉटेल्स आणि व्यवसाय यामुळे हजारो मराठी माणसांना रोजगार मिळणार आहे. कदाचित पुढे बहुतेक घरांच्या किमतीही वाढतील. नियर बाय पनवेल, उल्वे, खारघर, कामोठे, नवी मुंबई परिसरातील. चला तर मग पाहूया आतमध्ये, एअरपोर्टच्या आतमध्ये कोणते कोणते शॉप्स आहेत. मी एअरपोर्टच्या डिपार्चर एरियामध्ये आहे. माझी फ्लाईट जस्ट 1-2 तासाने अजून आहे. सो मी जस्ट तुम्हाला दुकानं दाखवतो. इथे कोणती कोणती दुकानं आहेत. मलासुद्धा ह्या दुकानांची नावं काही माहिती नव्हती. बट आपण पाहूया अजून कोणती कोणती दुकानं आहेत. तुम्हाला मी हे दृश्य दाखवतो. तुम्ही दुकानं पहा आणि मला सांगा तुम्हाला माहिती असेल तर. हे काय बाबा, वाचता येत नाही कोणतं दुकान आहे. हे काय वाचता येतं, वाचा काय कळत नाही मला तरी. पण चिप्स आहेत सर्व, हे स्वीट्स वगैरे आहेत, डॉल्स वगैरे पण दिसतात. ही एक वेगळीच वाईब आहे ॲक्च्युली. पुढे पुढे आता गर्दी वाढत चालली आहे. इथे सबको वगैरे शॉप आहे. त्यानंतर मग गल्ली किचन, गल्ली किचन मला वाटलं चिकन आहे. गल्ली किचन, टॉय चिरे वगैरे. त्यावेळेला मला कोणतं माहिती आहे, हां, अरमानी एक्सचेंज, तेच फक्त मला माहिती आहे इथे आहे. मला माहिती असते कोणतं माहितीच नाही. तिथे फ्लाईट्स चेक करूया आपले.
हैदराबाद. ओके, पहिलीच आपली हैदराबादच आहे. तुम्ही पाहताय जस्ट आत्ताच एक फ्लाईट फ्लाय झालं आहे. दिसेल की नाही माहिती नाही तुम्हाला. ते बघा. खाली नवी मुंबई एअरपोर्ट आणि ते जस्ट फ्लाईट फ्लाय झालं आता. हे आय थिंक इंडिगोचं होतं, कारण की ब्लू कलरचं लोगो होतं ते जस्ट ढगाच्या जस्ट खाली आहे. इकडे कुठेतरी आता ढगात गेलं. सो तिकडेच रनवे आहे, 2 रनवे आहेत तिकडे म्हणतात. जाऊन बघू नंतर तिकडे. बट हा नवी मुंबईचा एअरपोर्ट आहे. धन्यवाद तुम्ही पाहिल्याबद्दल. आपण नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तेव्हा मी हैदराबाद टू बँकॉकला जाईन.